नक्कीच. इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि भाजप सरकार, तुमचं सरकार हे कुठेतरी एक समीकरणच आहे. पण एक इन्फ्रामॅन जे स्वतःला म्हणवतात ते एकनाथ शिंदे सुद्धा आहे. त्यांच्याकडे पब्लिक वर्क्सही आहे आणि गेल्या काही दिवसात जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स येतात आहेत, त्यावरून सोशल मीडियावर तुमच्या दोघांचेही जे समर्थक आहेत, त्यांचं प्रचंड एकमेकांशी वाद होताना दिसते की खरा इन्फ्रामॅन कोण. तर हेल्दी कॉम्पिटिशन ही चांगली आहे, कारण गोष्ट चांगली आहे, पण हा सुप्त संघर्ष एकंदरीत जो दिसून येतो आणि तो सतत दिसून येतो, आता हा फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. मी असं कोण खरा इन्फ्रामॅन? मी असं म्हणेन की वी आर अ इन्फ्रा फॅमिली. वी आर अ इन्फ्रा फॅमिली. ही सगळे प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केलेली आहेत आणि या सगळ्या प्रकल्पांमध्ये मंत्री म्हणून शिंदे साहेब राहिले आहेत, माझ्यासोबत राहिले आहेत. काही काळ ते मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळे म्हणून याला श्रेय आहे, त्याला श्रेय आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या महायुतीच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमचंच सरकार पूर्ण करताय, याचा मला आनंद आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, बघा, आमचं विजन तुम्ही जर बघितलं, एकूण एक प्रकल्प 14 ते 19 मध्ये आम्ही सुरू केलेला प्रकल्प आहे. मग हे किती पुढचं आम्ही त्यावेळेस बघितलं होतं. हे जर मध्ये 2.5 वर्ष अडथळा आला नसता तर आज या सगळ्या प्रकल्पांना कितीतरी आधी पूर्ण करून उरलेले जे आता आम्ही हातात प्रकल्प घेतले आहेत तेही आता पूर्णत्वास आले असते. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही इन्फ्रा फॅमिली आहोत. कुठलाही श्रेयवादाचा विषय नाहीये. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, काय असतं की कधी अनेक वेळा कार्यकर्ते वगैरे त्यांची बिचाऱ्यांची एक सीमित बुद्धी असते. तर मग त्यांना असं वाटतं की माझाच नेता मोठा आहे असं दाखवलं पाहिजे. पण जे मोठे लोक असतात, मी आहे, शिंदे साहेब आहेत, आम्ही लोकांनी या भानगडीतही पडू नये. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला मिळत असतं, कोण काय करतं लोकांना माहिती असतं. तेव्हा आम्हाला त्या भानगडीशी काही घेणं देणं नाही. आम्ही सगळे इन्फ्रा फॅमिलीचे मेंबर आहोत. आमच्या फॅमिलीचे प्रमुख मोदीजी आहेत. एक नवीन टर्म आज इथे कॉइन झालेली आहे, इन्फ्रा फॅमिली.